हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजियस काकू या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना करते. 15 एप्रिलला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. तर बघा, वर्षातून 2 वेळेस महाराजांच्या आपल्याला पुण्यतिथीच्या वेळेस आणि दत्त जयंतीच्या वेळेस सप्ताह असतो, केंद्रात असतो, मोठ्या प्रमाणात केंद्रात पण साजरा करतात. त्याच वेळेस आपण आपला पारायण आणि खूप सेवा करत असतो. सगळ्यांना सांगते, ही सुवर्ण संधी आहे, तुम्ही सोडू नका. जमेल तेवढी तुम्ही सेवा करा. पुण्यतिथी आधी 7 दिवस हे सेवा सुरू होतात. त्या पुण्यतिथीला सांगता असते. तर बघा, तुम्हाला ज्याला जी सेवा जमेल ती सेवा करा. तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण किंवा श्री स्वामी सारामृताचे पारायण किंवा सप्तशतीचे पारायण करू शकता. पण काहींना जॉबमुळे जमत नाही, काहींना लहान बाळ असतं त्यामुळे शक्य होत नाही, काहींना घरातील जबाबदारी म्हणजे वयस्कर मंडळी घरात असतात, त्यांना सोडून सेवा करायला जमत नाही. त्यांची खूप इच्छा असते सेवा करण्याची, पण जमत नाही. त्यांना कुठली सेवा करता येईल आणि त्यांच्या मनातील इच्छा 100% पूर्ण होतील, स्वामी नक्कीच पूर्ण करतील. स्वामींचे वाक्य आहे, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणजे आपण जर स्वामींची साध्या भोळ्या मनाने सेवा केली तर ती स्वामीपर्यंत रुजू होते आणि स्वामी आपली साथ कधीच सोडत नाही. आपणही त्यांची साथ कधीच सोडायची नसती. ते आपली साथ सोडत नाही. तुम्ही 2 मिनिटं जरी स्वामींजवळ बसले आणि नामस्मरण केले तरी ते स्वामींना खूप प्रिय आहे. आणि अशाच भक्ताईसाठी स्वामींना जे करतात ते स्वामी आपलं पाहून आपल्याला फळ देतातच. आणि गुरुचरित्र पारायण केल्याचे ते पाहू. तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करायचे, त्याचा नियम अटी काय, अगदी कटाक्षाने पाळायचे आहेत. कोणतेही पारायण करताना नियम अटी पाळल्या तरच म्हणजे पारायण आपल्याला सुफळ संपन्न होते. व त्या दिवशी आपल्याला म्हणजे घरातही मांसाहार करायचा नाही, हा नियम सगळ्यांसाठीच आहे. सात्विक आहार घ्यावा, घरातही सगळ्यांनी सात्विक आहार घ्यावा. व म्हणजे आपल्याला हे घर पवित्र ठेवायचे आहे. पहिला ग्रंथ म्हणजे तुम्ही सप्ताहानिमित्त पारायण करणार आहात. तुम्ही मठात करू शकता किंवा केंद्रातही करू शकतात. हे पारायण करताना पर अन्न घ्यायचे नाही व एकच जागा आणि एकच वेळ ठरवून पारायणाला बसावे. पारायण करताना ग्रंथपूजन करावे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी एक माळ जप करावा आणि नंतर पारायणाला सुरुवात करावी. सामुदायिक पारायण केल्याने खूप अशी अधिक पटीने आपल्याला फळ मिळते. गुरुचरित्राचे पठण शक्यतो सकाळीच करावे, दुपारी वाचू नये, कारण दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. दुपारी वाचू नये. गुरुचरित्राचे पारायण करताना तुम्ही पवित्र राहणे खूप गरजेचे आहे. हो, तुम्हाला हे 7 दिवस पावित्र्य पाळायचे आहे. तुम्हाला पारायणामध्येच काही अडचण आली असल्यास ते पारायण कोणाच्या तरी हाताने पूर्ण करून घ्यावे. ते अर्धवट ठेवू नये. व 7 दिवस आपल्या घरात सुद्धा म्हणजे असं पवित्र वातावरण ठेवावे, गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीमध्ये तुम्हाला रोज नैवेद्य दाखवायचा आहे आणि रोज रात्री विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे आहे. गुरुचरित्र पाठ करायचेच तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय घ्यायचे, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय व 5व्या दिवशी 36 ते 38 आणि 7व्या दिवशी 39 ते 43 अध्याय घ्यायचे आहेत. आणि म्हणजे शेवटच्या 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही पठण करावे व दिवसाची सांगता करावी. नैवेद्य अर्पण करावा. तर हे नियम पाळले तर हे नियम म्हणजे तुमचं पारायण हे सुफळ संपन्न होईल. आणि नियम पाळणे शक्य नसेल तर तुम्ही पारायण करू नका. कारण हे खूप दिव्य ग्रंथ आहे. याला कुठलाही असं नियम असं हे नाही केलं तर चालणार नाही. त्याला कटाक्षाने नियम पाळलेच गेले पाहिजे. दुसरे पारायण म्हणजे सप्तशतीचे पाठ. या ग्रंथाची रोज पूजा करायची आहे. हा ग्रंथ वाचण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तास लागतात व पूजा झाल्यानंतर तुम्ही ग्रंथ वाचू शकता व सप्ताहाचे वाचन करायचे आहे. तर तुम्ही पहिल्याच दिवशी 1 ते 7 अध्याय घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 8 ते 17 व तिसऱ्या दिवशी तुम्ही 8 ते 27 अध्याय व चौथ्या दिवशी 28 ते 34 अध्याय व 5व्या दिवशी 35 ते 37 अध्याय वाचायचे आहेत व 6व्या दिवशी तुम्हाला 38 ते 43 व 7व्या दिवशी 44 ते 51 अध्याय घ्यायचे आहेत आणि ही सेवा तुम्हाला करायचीच आहे. हे सेवा करताना तुम्हाला अर्धा ते 1 तास लागतो. तिसरा ग्रंथ म्हणजे स्वामी सारामृताचं. हे स्वामीचे सारामृत तुम्हाला रोज 3 अध्याय घ्यायचे आहेत. हे तुम्ही 7 दिवस 3-3 अध्याय घेतले म्हणजे 21 अध्याय तुमचे पूर्ण होतील आणि पारायण पूर्ण होईल. तुम्हाला ज्या ग्रंथाचे पारायण जमेल त्या ग्रंथाचे तुम्ही ह्या 7 दिवसात पारायण करू शकता. ही सुवर्ण संधी आहे, तर तुम्ही ती सुवर्ण संधी सोडू नका. पारायण करा नक्की.
स्वामी तुम्हाला अगदीच भरभरून फळ देईल. शक्य नसेल तरी नाम जप करा. तुम्ही ही सेवा पण छोटी नाही. त्यामुळे तुम्ही या सप्ताहात केलेली सेवा ही कधीही म्हणजे छोटी राहत नाही. ही अधिक पटीनेच असते. त्यामुळे तुम्ही नामस्मरण जरी केलं, यांना घरच्या अडचणी आहेत, लहान बाळ आहे, जॉब आहे, त्यांनी पारायणाचा ग्रंथ नाही वाचू शकले, तरी तुम्ही नामजप करा. तुम्हाला त्यातूनही अधिक पटीने फळ मिळेल. त्यामुळे ही सुवर्ण संधी आलेली सोडू नका. तुम्ही नाम जप करा. स्वामी तुम्हाला भरभरून यश देईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.